नमस्कार. केएनएच न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत. खऱ्या न्याय हक्काचा बुलंद आवाज. संगमनेरमध्ये संतापजनक घटना. 5वीतील मुलीवर ॲसिड फेकले. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात एक धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. वडगाव पान परिसरात शाळेतून घरी परतत असलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर अज्ञात व्यक्तीने ॲसिड फेकल्याची गंभीर घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित मुलगी ही इयत्ता 5वीत शिक्षण घेत असून शाळा सुटल्यानंतर सायकलवरून घरी जात असताना हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली आहे. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत तिला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर तिला लोणी येथील प्रवरा रुग्णालयात हलवण्यात आले असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण संगमनेर तालुक्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांकडून आरोपीला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या प्रकरणाचा तपास संगमनेर तालुका पोलीस करत असून आरोपीचा शोध सुरू आहे. विशेष म्हणजे अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक स्वतः या प्रकरणात लक्ष घालत असल्याची माहिती समोर आली आहे. केएनएच न्यूज 24 साठी प्रवीण गायकवाड. सर नेमका काय प्रकार घडला आहे संगमनेर तालुक्यामध्ये, काय तपास सुरू आहे, काय सांगता? आज साधारणतः 11:30 ते 12 वाजताच्या दरम्यान वडगाव पान गाव आहे संगमनेर तालुक्यामध्ये. त्या ठिकाणी शाळकरी मुलगी परत येत असताना तिच्यावरती अज्ञात व्यक्तीनं ॲसिड फेकल्याची घटना घडली. त्यानंतर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यामध्ये BNS 124(1) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि आरोपीचा आम्ही शोध घेत आहोत. संबंधित मुलगी आहे तिच्यावरती उपचार PMT हॉस्पिटल लोणी या ठिकाणी करण्यात येत आहेत. सध्याची काय परिस्थिती आहे मुलीची, किंवा किती टक्के भाजली आहे, काय सांगता? उपचार सुरू आहेत आणि कमी पुढील जे आरोपीच्या जे शोध घेत आहोत. CCTV मधून काही कळालं आहे, किंवा तो आरोपी कशावरून आला होता, किंवा काही पूर्ववैमनस्यातून काय? आमच्याकडे काही प्राथमिक माहिती आम्ही करतो आहोत.